मित्रांनो, 11 असे ॲसेट्स जे तुम्हाला श्रीमंत बनवतील. रिच डॅड पुअर डॅड हे जे पुस्तक आहे ज्याने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. ह्या पुस्तकाने मला ॲसेट्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला शिकवले. ह्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, माझे 2 वडील होते, एक श्रीमंत वडील, एक गरीब वडील. ह्या दोन्ही वडिलांमध्ये एक खूप मोठा फरक होता, ज्याच्यामुळे श्रीमंत वडील खूपच श्रीमंत होते आणि गरीब वडील खूपच गरीब होते. ते म्हणतात, याचे सर्वात मोठे कारण होते, जे गरीब वडील होते त्यांचा फोकस नेहमी पगारावर असायचा, पगार कसा वाढेल ह्याच्यावर असायचा. पण जे श्रीमंत वडील होते त्यांचा फोकस नेहमी ॲसेट्स तयार करण्यावर असायचा. आणि हीच गोष्ट रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या आयुष्यात उतरवली, ज्याच्यामुळे रॉबर्ट आज एवढे श्रीमंत आहेत. ते आज घरातच आरामात बसून आपले पूर्ण आयुष्य आनंदाने जगू शकतात, कारण आयुष्यभर त्यांनी ॲसेट्स तयार करण्यावर फोकस केला. ह्या जगात जास्त करून लोक आपला पगार वाढवण्यावर फोकस करतात. ॲसेट्स म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे घेऊन येते, आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढायचे काम करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 10 ॲसेट्स बद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या खिशात भरपूर पैसे टाकण्याचे काम करणार आहे. ज्याप्रमाणे एका पुस्तकाने माझे आयुष्य बदलले, मित्रांनो, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला ॲसेट आहे बिझनेस. एका वर्गामध्ये शिक्षक एका विद्यार्थ्याला उभे करून विचारतात, मला सांग, रिस्क म्हणजे नक्की काय? तेव्हा तो मुलगा म्हणतो, रिस्क म्हणजे बिझनेस करणे. यावर बाकीची सगळी मुले मान हलवत म्हणतात, हा बरोबर बोलतोय. हे उत्तर ऐकल्यानंतर ते शिक्षक मुलांना एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात. हा सेम प्रश्न जेव्हा मी एका उद्योजकाला विचारला जो खूप यशस्वी होता, त्याने ह्या प्रश्नाचे असे उत्तर दिले. तो म्हणाला, रिस्क म्हणजे पूर्ण आयुष्य फक्त एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे, म्हणजे फक्त एकाच नोकरीवर आयुष्यभर अवलंबून राहणे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत काम करत असाल तोपर्यंत पैसे येत राहतील, पण एकदा तुम्ही काम करायचे बंद केले तर पैसे सुद्धा बंद होतील. तुम्ही आजारी जरी पडला तरी पैसे येणे बंद होतील. मला सांगा, ह्यापेक्षा जास्त रिस्क काय असू शकते? मित्रांनो, मी अशी अनेक लोक पाहिली आहेत जी जास्त शिकलेली नसतात, जास्त हुशार नसतात, पण तरी सुद्धा ते घरी बसल्या बसल्या खूप पैसे कमवत असतात, आपले आयुष्य एन्जॉय करत असतात, कारण त्यांचा एक साइड बिझनेस असतो, जो बिझनेस त्यांना नेहमी पैसे कमवून देत असतो. ह्यामुळे सगळ्यात पहिला ॲसेट आहे एखादा चांगला बिझनेस करणे. दुसरा ॲसेट जो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो तो आहे रिअल इस्टेट. मित्रांनो, पृथ्वी किंवा जमीन ही एक अशी गोष्ट आहे जी जगातली मोठ्यातली मोठी फॅक्टरी किंवा कितीही मोठा श्रीमंत माणूस नवीन जमीन निर्माण करू शकत नाही. आणि जसजशी लोकसंख्या वाढत चालली आहे, जमिनीच्या किमती सुद्धा वाढत चालल्या आहेत. जर तुम्ही अर्थशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, जमीन एक लिमिटेड जागा आहे आणि त्याची डिमांड ही नेहमी वाढत जाणार आहे, कारण लोकसंख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे जमिनीत गुंतवणूक करणे दीर्घ काळासाठी एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. असे म्हणतात, इतिहासामध्ये रिअल इस्टेटमुळे जेवढे मिलेनियर बिलिनियर झाले आहेत तेवढे अन्य कोणत्याच मार्गाने झाले नाही. त्यामुळे लॉंग टर्म साठी तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी रिअल इस्टेट गुंतवणूक चांगली राहील. काही लोक म्हणतील की स्टॉक मार्केटमध्ये जेवढे रिटर्न्स मिळतात तेवढे इथे मिळत नाही, पण रिअल इस्टेट गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित आणि गॅरंटेड रिटर्न्स देणारी ॲसेट आहे. तिसरी ॲसेट आहे पेपर ॲसेट्स. पेपर ॲसेट्स म्हणजे स्टॉक्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, पाश्चिमात्य देशांमध्ये स्टॉक मार्केट खूप फेमस आहे, कारण ह्यामध्ये एंट्री करणे सोपे आहे आणि बाहेर पडणे फार सोपे आहे. पण हे सोपे असल्यामुळे लोक चुका सुद्धा करतात. त्यामुळे तुम्ही संयम ठेवून चांगला अभ्यास करून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कराल तर तुम्ही खूप पैसे कमवू शकता. मी एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामुळे ते सांगत होते की 30-35 वर्षांपूर्वी फक्त 10,000 रुपये एका कंपनीमध्ये गुंतवले असते तर आज तुम्हाला त्याचे 600 करोड रुपये मिळाले असते. 10,000 गुंतवणूक करून 600 करोड असे रिटर्न्स तुम्हाला बाकी कुठेही मिळणार नाही, जे स्टॉक मार्केटमध्ये मिळतात. पण तुम्ही म्हणाल 30-35 वर्षांपूर्वी 10,000 रुपये खूप मोठी रक्कम होती. मग ते म्हणतात, 10,000 नाही, तुम्ही 1,000 रुपये जरी गुंतवले असते तरी आज तुमच्याकडे 60 करोड रुपये असते. आणि समजा 1,000 पण नाही,
100 रुपये जरी गुंतवले असते तर आज तुमच्याकडे 6 करोड रुपये असते. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिटर्न्स तुम्हाला बाकी कोणत्याच ॲसेटमध्ये मिळणार नाही. हा, पण तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहात हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटचा चांगला अभ्यास करून चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे तुम्हाला खूप चांगले पैसे कमवून देऊ शकते. चौथे ॲसेट आहे कमोडिटीज. रिअल इस्टेटपेक्षा पण जास्त दुसरा कोणता सुरक्षित पर्याय असेल गुंतवणूक करण्याचा तर तो आहे सोने चांदीमध्ये गुंतवणूक करणे. जेव्हा मी जन्माला आलो नव्हतो तेव्हा सुद्धा सोने होते आणि जेव्हा मी ह्या जगात नसेल तेव्हा सुद्धा सोने असणार आहे. सोनं हा एक असा धातू आहे जो हजारो वर्षांपासून लोक वापरत आहे. अनेक स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्स काय करतात, जेव्हा स्टॉक मार्केट खाली पडते तेव्हा ते सोने चांदीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात. तुम्ही सुद्धा हे पाहिलं असेल, सोने चांदीचे भाव तेव्हा वाढतात जेव्हा स्टॉक मार्केट कोसळते. कारण जेव्हा लोकांना वाटते स्टॉक मार्केटची किंमत खाली यायला लागली आहे तेव्हा लोक सोनं चांदीमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करतात. कारण त्यांना माहिती असते सोने चांदीची किंमत कधीच कमी होणार नाही, यांची किंमत वाढतच जाणार आहे. कोणताही मोठा इन्व्हेस्टर तुम्हाला हेच सांगेल की तुमच्या गुंतवणुकीचा काही भाग तुम्ही सोने चांदीमध्ये गुंतवला पाहिजे. दीर्घ काळासाठी तुमचा यामध्ये फायदा पण होईल, याशिवाय तुमचे पैसे सुरक्षित सुद्धा राहतील. पाचवी ॲसेट आहे कॅश. काही लोकांना हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल, पण कॅश असणे, जवळ रोकडा असणे चांगली गोष्ट असते. तुम्हाला हे माहिती आहे का, ऍपल सारख्या मोठमोठ्या कंपन्या सुद्धा आपल्या जवळ कॅश ठेवतात. सध्या ऍपलकडे $200 बिलियन कॅश पडून आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी कॅश ठेवण्यामागचे कारण काय? याचे कारण म्हणजे अनेक वेळा अशा संधी येतात जेव्हा तुम्हाला कॅश पाहिजे असते. कॅशमुळे तुम्ही खूप लवकर व्यवहार करू शकता. अनेक वेळा कॅश दिल्यावर तुम्हाला गोष्टी स्वस्त मिळून जातात. काही इमर्जन्सी आल्यावर सुद्धा कॅशचा फायदा होतो. त्यामुळे कॅश जवळ असणे खूप महत्त्वाचे आहे. सहावे ॲसेट आहे इक्विपमेंट अँड ॲक्सेसरीज, म्हणजे वेगवेगळी उपकरणे. मित्रांनो, मी जर कार विकत घेतली आणि ती मी स्वतः चालवत असेल तर ती माझ्यासाठी एक लायबिलिटीचे काम करेल. कारण ती कार मेंटेन करण्यासाठी मला पैसे मोजावे लागतील, पेट्रोलसाठी, सर्व्हिसिंगसाठी पैसे मोजावे लागतील. पण जर मी तीच कार घेऊन कोणाला भाड्याने देत असेल, कोणाला चालवायला देत असेल तर ती कार मला पैसे कमवून देईल. तेव्हा ती कार माझ्यासाठी ॲसेट होऊन जाईल. तुम्ही लग्नामध्ये पाहिलं असेल, लोक लग्नासाठी जनरेटर्स देतात किंवा लग्नामध्ये जी काही उपकरणे असतात ती सगळी रेंटने आणलेली असतात. काही जण तर नवरदेवाचे आणि नवरीचे ड्रेस सुद्धा भाड्याने घेऊन येतात. या सगळ्या गोष्टी ॲसेटचे काम करतात, ते पैसे कमवून देत असतात. त्यामुळे अशी इक्विपमेंट घेऊन ते भाड्याने द्यायला सुरुवात कराल तर ते तुमच्यासाठी एक खूप चांगले ॲसेट होऊ शकते. सातवी ॲसेट आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, म्हणजे बौद्धिक संपदा. यामध्ये 4 गोष्टी येतात. पहिलं असते कॉपीराइट्स, दुसरं असते पेटंट्स, तिसरं असते ट्रेडमार्क्स आणि चौथे असते ट्रेड सिक्रेट्स. कॉपीराइट म्हणजे काय? समजा मी एखादे गाणे बनवले, ज्याच्यामध्ये गाणे मीच लिहिले असेल, संगीत मीच दिलेले असेल, मग मी त्याला कॉपीराइट करू शकतो. तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की अनेक वेळा कॉपीराइट इश्यूज होतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची म्युझिक वापरता, दुसऱ्याचा व्हिडिओ वापरता, अशा वेळी कॉपीराइट इश्यूज येऊ शकतात. अनेक वेळा कॉपीराइट स्ट्राईक देऊन ते तुमचा व्हिडिओ काढून टाकतात किंवा त्या व्हिडिओमधून जनरेट होणाऱ्या रेव्हेन्यूचा काही भाग त्यांच्याकडे जातो. अशाच प्रकारे तुम्ही जर काही बनवू शकत असाल ज्याला तुम्ही कॉपीराइट करू शकता तर ते सुद्धा तुम्हाला पैसे कमवून देऊ शकते. किंवा तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये नवीन काही बनवत असाल किंवा समजा तुम्ही एखाद्या नवीन टायरचा शोध लावला तर त्याला तुम्ही पेटंट करू शकता आणि जेवढ्या कंपन्या त्या टायरचा वापर करतील तुम्ही त्याला लायसन्सिंग करून चांगले पैसे कमवू शकता. ह्या जगात अशी काही लोक आहेत, कमी आहेत, पण ते फक्त आपल्या पेटंटमधून भरपूर पैसे कमवत असतात. आठवा ॲसेट आहे स्वतःचा एक ब्रँड बनवणे. मित्रांनो, बिझनेस तर खूप लोक करतात. रस्त्यावर तुम्हाला छोटे छोटे बिझनेस दिसतील पण ते ब्रँड नसतात. पण जर तुम्ही टाटा ग्रुपकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल टाटा एक मोठा ब्रँड आहे. उद्या टाटांनी ठरवले तर ते कोणत्याही नवीन क्षेत्रात उतरू शकतात. त्यांच्या ब्रँडमुळे ते त्या क्षेत्रात सुद्धा चांगले पैसे कमवतील. तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल की साधे शूज विकत घेण्यात आणि नायकीचे शूज विकत घेण्यात काय फरक असतो. याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील चितळेंची बाकरवडी.
चितळे यांनी सुद्धा स्वतःचा एक ब्रँड बनवला आहे आणि ह्याच ब्रँडचा वापर करून ते बाकरवडी व्यतिरिक्त अजून अनेक आयटम्स विकत आहे. 9वा ॲसेट आहे नेटवर्क. मित्रांनो, असे म्हणतात जेव्हा धीरूभाईंना सुरुवातीला थोडा प्रॉफिट झाला होता तेव्हा थोडे पैसे घेऊन ते 5 स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले होते. ह्याचे कारण म्हणजे त्यांना बघायचे होते की श्रीमंत लोक कसे राहतात, कसे चालतात, त्यांचे राहणीमान कसे आहे. त्यांना तिथे जाऊन स्वतःचे एक नेटवर्क सुद्धा बनवायचे होते. तुमच्याकडे स्ट्रॉंग लोकांचे स्ट्रॉंग नेटवर्क असेल तर ही लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतात. 10वा ॲसेट आहे स्वतःचा कॉन्टेंट बनवणे किंवा स्वतःची वेबसाईट बनवणे. मित्रांनो, पूर्वीच्या काळी तुम्हाला जर काही विकायचे असेल तर तुम्हाला मोठे दुकान असण्याची गरज होती, त्यासाठी पैसे लागायचे. पण आज तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवून ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी विकू शकता. हां, त्यासाठी पण थोडेफार पैसे लागतील, पण हे खूप सोपे आहे आणि तुम्ही आरामात घरी बसून करू शकता. वेबसाईटचा वापर करून तुम्ही कोणताही बिझनेस करू शकता, स्वतःचा ब्रँड तयार करू शकता, वेगवेगळे प्रोडक्ट्स विकू शकता, अशा अनेक गोष्टी करू शकता. यातून सुद्धा तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुमच्या वेबसाईटवर तुम्ही ट्रॅफिक घेऊन येऊ शकत असाल तर तुम्ही गुगल ॲडसेन्स मधून सुद्धा खूप चांगले पैसे कमवू शकता. मित्रांनो, हे होते ते 10 ॲसेट्स ज्याचा वापर करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. यामधले तुम्हाला कोणते ॲसेट आवडले मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.